मित्र हो, सप्तप्रकरणात्मक राजनीती मल्हार रामराव चिटणीस यांची बखर आणि या बखरमधला दूत म्हणजे राजा याचे नेत्र होत हा भाग याचा आपण परिचय करून घेत आहोत। हा परिचय आपण दोन भागामध्ये करत आहोत। तो म्हणजे या बखरीचा बाह्यरूप परिचय आणि आंतररूप परिचय। या अगोदरच्या तासामध्ये आपण बाह्यरूप परिचय याचा विचार केला, त्यामध्ये ही बखर कोणी लिहिलेली आहे, या बखरीचा लेखक कोण आणि या बखरीचं नाव या संदर्भानं आपण विचार केला। आजच्या तासामध्ये आपण या बखरीचं आंतररूप परिचय त्या संदर्भानं आपण विचार करणार आहोत। त्या अगोदर ही बखर जी आपल्या अभ्यासक्रमामध्ये ठेवलेली आहे त्या पाठीमागचा हेतू, त्या पाठीमागची भूमिका किंवा उद्देश आपण नीट समजून घेतला पाहिजे असं मला वाटतं। तर तो हेतू असा आहे की बखर वाङ्मयाचा जो प्रकार आहे तो आपल्या लक्षात यावा, त्याचा आपल्याला परिचय व्हावा। बखर वाङ्मयाची जी भाषाशैली आहे ती आपल्या लक्षात यावी म्हणून ही बखर आपल्या अभ्यासक्रमामध्ये ठेवलेली आहे। या बखरीचा आपण 4 अंगाने विचार करणार आहोत। या बखरीचा आशय, या बखरीची भाषाशैली, या बखरीची वर्णन पद्धत कशी आहे आणि या बखरीचे वैशिष्ट्य किंवा विशेष कोणकोणते आहेत, या 4 अंगानं आपण या बखरीचा विचार करणार आहोत। आणि त्यावरून आपल्याला या काळामधली किंवा शिवाजी महाराजांच्या काळामधली जी परिस्थिती काय होती त्याची आपल्याला माहिती मिळते। या काळामधलं संदेशवहनाची जी पद्धत होती ती कशी होती त्या संदर्भानं आपल्याला माहिती मिळते। त्यासोबतच बखरकारानं जे दूत आहे या दूताचे लक्षणं, त्याचे जबाबदारी, त्याचे कर्तव्य आणि या दूताचे गुणधर्म कोणकोणते आहेत त्याची बारकाईनं तपशीलवार माहिती आपल्याला सांगितलेली आहे। आणि राज्यकारभारामधलं दूताचं जे महत्त्व आहे ते या बखरीवरून अधोरेखित होतं असं मला वाटतं। तर या दूत म्हणजे राजाचे नेत्र होतं या बखरीची जी सुरुवात जर आपण बघितली तर या वाक्यामध्ये आपल्याला दूताची केलेली व्याख्या लक्षात येते। शिवाजी महाराजांच्या काळामध्ये रामचंद्र अमात्य होते, त्यांनी एक ग्रंथ लिहिला आज्ञापत्र। या ग्रंथामध्ये त्यांनी राजाचे कर्तव्य सांगितले, राजाचे गुणधर्म सांगितले, राजाची जबाबदारी सांगितलेली आहे। तर असंच त्यांनी एक प्रकरण लिहिलेलं आहे साहुकार यांच्याविषयी। साहुकार याचं महत्त्व त्यांनी या परिच्छेदामध्ये सांगितलेलं आहे आणि त्याला शीर्षक त्यांनी दिलं की साहुकार म्हणजे राज्याची शोभा होय। आणि या परिच्छेदामध्ये, या प्रकरणामध्ये त्यांनी साहुकाराचं महत्त्व सांगितलं। याच पद्धतीनं या बखरीमध्येही दूताचं महत्त्व या बखरकारानं, चिटणीसांनी या बखरीमध्ये सांगितलेलं आहे। सुरुवातीला त्यांनी उपमा दिलेली आहे की बखरकार म्हणतो की दूत म्हणजे राजा याचे नेत्र होय। आपलं जे शरीर आहे या शरीरामध्ये जे महत्त्वाचे अवयव आहे त्याच्यामध्ये कान आहे, त्याच्यामध्ये डोळा आहे, त्याच्यामध्ये नाक आहे। या शरीरामध्ये डोळ्याच्या माध्यमामधून आपण हे सर्व जग पाहतो, निरीक्षण करतो आणि जगाचं आकलन करतो। तसंच जसं शरीरामध्ये डोळे हा अवयव महत्त्वाचा आहे त्याच पद्धतीनं राज्य व्यवहारामध्ये त्या डोळ्याची भूमिका किंवा राज्य व्यवहारामध्ये इतर जे राजे आहेत, आजूबाजूचा जो परिसर आहे त्याचं निरीक्षण करण्याचं, त्याची माहिती मिळविण्याचं काम हा दूत करत असत। तर ती उपमा इथं समर्पक अशी उपमा या लेखकानं, या बखरकारानं दिलेली आहे। आणि त्यानंतर त्यानं बखरकाराच्या अंगी कोणकोणते गुण असले पाहिजे त्याचं वर्णन या बखरकारानं, लेखकानं सांगितलेलं आहे। ते प्रत्यक्ष स्वरूपात आपण पाहूया। ही बखर वाचताना त्याचं स्पष्टीकरणही मी करत जाईल। दूत म्हणजे राजा याचे नेत्र होतं। आता दूत प्रेषण म्हणजे दूत पाठविणे ते कसे म्हणाल तरी सांगतो। ही जी बखर आहे या बखरीची सुरुवात झालेली आहे आता या शब्दापासून। या शब्दामधलं ता जे आहे या ता अक्षराच्या वर अनुस्वार दिलेला आहे। पूर्वी असे अनेक शब्द होते की ज्या शब्दांच्या वर अनुस्वार देण्याची पद्धत होती, आता आपण असे अनुस्वार देत नाही। त्याचं कारण असं की शुद्ध लेखनाचा एक नियम आहे, 1972 मध्ये तो तयार झाला। तो नियम असा आहे की ज्या अक्षरांच्या वरील अनुस्वाराचा स्पष्ट उच्चार होत नसेल त्या ठिकाणी अनुस्वार देऊ नये।
आणि अनुस्वाराचा स्पष्ट उच्चार होत असेल तर त्या अक्षराच्या वर अनुस्वार द्यावा, हा शुद्धलेखनाचा नियम आहे. पण पूर्वी असे अनेक शब्द आहेत की ज्या अक्षरावरील अनुस्वाराचा उच्चार होत नव्हता, पण त्या अक्षराच्या वर अनुस्वार देण्याची एक पद्धत होती. उदाहरणार्थ आता हा शब्द आहे, ते आहे, की आहे, कसे आहे. तर या शब्दांवर असे अनेक शब्द या बखरीमध्येही आलेले आहेत. या शब्दांवर अनुस्वार देण्याची पद्धत त्या काळामध्ये होती, हेही आपल्या लक्षात येतं. आता दूत प्रेषण म्हणजे दूत पाठविणे, ते कसे म्हणाल तरी सांगतो. तर दूत कसा असावा, तो संदेश पाठविणारा जो मनुष्य आहे, जो व्यक्ती आहे, तो कसा असला पाहिजे, त्याचं वर्णन त्यांनी केलेलं आहे. आपण जाऊन राजकार्य अवश्यमेव करूनच येईल, असा ज्यास अभिमान व प्रौढ व स्मरणवान व बोलणार व सकल शास्त्र जाणणार व शूर व कार्याचे ठाई अति तत्पर असा असेल, त्यासच योजून पाठवावा. दूत कसं असलं पाहिजे, दूताच्या अंगी कोणकोणते गुण असले पाहिजे, त्याची निवड करताना या गुणांचा विचार केला पाहिजे. त्याच्या अंगी कोणकोणते गुण असले पाहिजे, तर राजकार्य, राजानं जे कार्य दिलेलं आहे, राजाचं कार्य जे आहे तो नीटपणे करणारा असला पाहिजे. त्यासाठी नेहमी तो तत्पर असला पाहिजे, तो स्मरणवान असला पाहिजे, त्याची स्मरणशक्ती चांगली असली पाहिजे, त्याला राजाचं हित काय आहे, काय अहित आहे ते समजलं पाहिजे, तो बोलणारा असला पाहिजे, तो सकल शास्त्र जाणणारा असला पाहिजे. म्हणजे त्याला राज्यशास्त्र, समाजशास्त्र, इतिहास, संस्कृती, साहित्य या सर्वांविषयी तो जाणकार, या सर्वांचं त्याला भान असलं पाहिजे. तो शूर असला पाहिजे, तो धीट असला पाहिजे आणि आपल्या कामाविषयी तो अति तत्पर असला पाहिजे. अशा व्यक्तीची निवड दूत म्हणून केली पाहिजे. आता दूताची लक्षणे 3 प्रकारची आहेत. ती कशी कशी विचाराल तरी सांगतो. एक निसृष्टार्थ व मितार्थ व शासनवाहक असे 3 प्रकार. त्याचीच विवक्षा सांगतो. निसृष्टार्थ म्हणजे देश काल योग्य असे पाहून बोलणार, यास निसृष्टार्थ म्हणावे. आता मितार्थ सांगतो. जितके सांगून पाठविले तितकेच जाऊन बोलणार, त्यास मितार्थ म्हणावे. आता शासनहर सांगतो. इकडील पत्र त्यास नेऊन द्यावे, तिकडील उत्तर यास आणून द्यावे, यास शासनहर म्हणावे. याच प्रकारे 3 लक्षणे दूताचे ठायी आहेत म्हणून सांगितले. तर या ठिकाणी त्यांनी सांगितलं की दूताचे 3 लक्षणं असतात. कोणकोणते 3 लक्षणे आहेत, तर तो निसृष्टार्थ असला पाहिजे, तो मितार्थ असला पाहिजे आणि तो शासनवाहक असला पाहिजे. त्याचा या शब्दांचा अर्थही पुढे या बखरकारानं सांगितलेला आहे. निसृष्टार्थ म्हणजे काय आहे, देश काल योग्य असे पाहून बोलणार, म्हणजे देश काळ वेळ स्थळ या सर्वांचं भान ठेवून बोलणारा असला पाहिजे. तो मितार्थ असला पाहिजे, म्हणजे राजानं जेवढं सांगितलंय तेवढंच सांगणारा असला पाहिजे, त्याच्या मनानं तो बोलणारा नसावा. त्यानंतर तो शासनवाहक असला पाहिजे, शासनहर असला पाहिजे, म्हणजे राजानं जे पत्र पाठवलेलं आहे ते पत्र त्या शत्रूला, त्या राजाला त्यानं नेऊन द्यावं आणि त्या पत्राचं उत्तर त्यानं राजाला परत आणून द्यावं, हे त्याचं महत्त्वाचं काम आहे. कारण जे पत्र असायचं ते पत्र लिहिण्याची जबाबदारी ही चिटणीसाची असायची. चिटणीस काय करायचा, राजानं जे सांगितलेलं आहे ते नेमक्या शब्दामध्ये पत्रामध्ये त्याची मांडणी करायचं आणि हे पत्र घेऊन जायचं काम, या पत्राचं उत्तर आणायचं काम हे दूताचं असायचं. पण दूताचं काम केवळ पत्र घेऊन जाणं आणि पत्राचं उत्तर आणणं केवळ एवढंच होतं का? नाही. तर दूताची जबाबदारी, त्याचं कार्य काय होतं त्याचं वर्णन पुढे या चिटणीसांनी केलं आहे. आता निसृष्टार्थ दूत यांनी शत्रूकडे गेला असता शत्रू नगराचे ठाई उगेच जाऊ नये. आधी त्या राजास सांगून पाठवावे, त्याची आज्ञा आणून नंतर त्याचे नगरात प्रवेश करावा. नगरात गेल्यावरी राजसभेतही जाणे, ते समयी राजास सांगून पाठवून त्याचे उत्तर आणून मग राजसभेत जावे. गेल्यावरी राजायास अभिवंदन करून उभेच राहावे, बसू नये. राजा येणे बसा म्हटले तर बसावे. खूप बारीक बारीक असा तपशील या ठिकाणी दिलेला आहे मित्रहो, की या दूतानं कोणकोणत्या गोष्टीची काळजी घेतली पाहिजे. या ठिकाणी या बखरकारानं सांगितलेलं आहे की ज्यावेळेस तुम्ही शत्रूच्या राज्यामध्ये
एखादा संदेश घेऊन जाल, एखादं पत्र घेऊन जाल, त्यावेळेस त्या राजाला राजाची परवानगी घ्यावी आणि राजानं परवानगी दिल्याच्या नंतर तुम्ही त्याच्या राज्यामध्ये जावं. त्यानंतर त्यानं सभेमध्ये, राजसभेमध्ये ज्यावेळेस तो बोलवेल त्यावेळेसच राजसभेमध्ये जावं. तिथं जी मंडळी बसलेली आहेत किंवा जो राजा आहे त्या राजाला अभिवंदन करावं, त्याला नमस्कार करावा. त्यानंतर राजानं बस म्हटल्याच्या नंतरच बसावं. तर खूप छोट्या छोट्या गोष्टी इथं दिलेल्या आहेत. मित्रहो, तुम्ही इथं एक गोष्ट आवर्जून लक्षात घ्या. तुम्ही ज्यावेळेस BA व्हाल, तुम्ही ज्यावेळेस ग्रॅज्युएशन तुमचं होईल, तुम्ही नोकरीसाठी अर्ज कराल, नोकरीसाठी मुलाखत द्याल, त्यावेळेस तुम्ही ती मुलाखत देताना कोणकोणत्या गोष्टीची काळजी घेतली पाहिजे हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. की ज्यावेळेस तुम्ही मुलाखत देण्यासाठी त्या दालनामध्ये जाल त्यावेळेस त्या दालनामध्ये बसलेली जी मंडळी आहे त्या मंडळीची परवानगी घेऊन तुम्ही दालनात गेलं पाहिजे. दालनामध्ये गेल्याच्या नंतर तिथं एक खुर्ची ठेवलेली असते, ती तुम्हालाच बसण्यासाठी ठेवलेली असते. पण त्या मंडळींची, तिथं जे अधिकारी लोक बसलेले आहेत त्यांची परवानगी घेऊनच आपण त्या खुर्चीवर बसावं. बसण्याची एक पद्धत आहे. खुर्चीच्या समोरच्या अर्ध्या भागामध्ये मित्र हो तुम्ही बसलं पाहिजे. तुम्ही अति तत्पर त्या ठिकाणी असलं पाहिजे. काळजीपूर्वक तुम्ही त्यांचे प्रश्न ऐकले पाहिजे, त्याला उत्तरं तुम्ही दिली पाहिजे. तर मुलाखत देणं हे एक तंत्र आहे. मुलाखत देताना आपण या गोष्टीची काळजी घेतली पाहिजे. तसंच दूत होणं हे पण एक तंत्र आहे आणि हे तंत्र आपण अभ्यास केला, आपण प्रयत्न केले तर त्या दूताची आपण भूमिका चांगल्या पद्धतीनं आपण पूर्ण करू शकतो. तर या गोष्टीची दूतानंही काळजी घेतली पाहिजे. शत्रू राज्याचा सर्व शोध करावा. तर त्यानं काय करावं? शत्रू राज्याचा सर्व शोध करावा. दूताचं काम केवळ संदेश देणं एवढंच नाही, तर सर्व राज्याचा त्यानं शोध केला पाहिजे. याचे उल्लेख आपल्याला रामायणामध्ये, आपल्याला महाभारतामध्ये आलेले आपल्याला लक्षात येतात. रामायणाचं एक उदाहरण म्हणून मी तुम्हाला सांगतो की रामायणामध्ये रामाचं आणि रावणाचा जो संघर्ष झाला, या संघर्षामध्ये रामानं या संघर्षापूर्वी रावणाकडं दूत पाठवलेला होता. रामानं हनुमानाला पाठवलेलं होतं. आणि कशासाठी पाठवलेलं होतं? तर हा जो संघर्ष आहे, हा संघर्ष सामोपचारानं आपल्याला मिटवता आला तर तो अधिक योग्य आहे असं रामाला वाटलेलं होतं. त्याचबरोबर त्या राज्याची आपल्याला माहिती मिळावी या हेतूनही त्या हनुमानाला पाठवलं. हनुमानानं रामाचा संदेश घेऊन तो लंकेमध्ये गेला, रावणाकडे गेला, तो संदेश दिला. केवळ संदेशच दिला का हनुमानानं? नाही. मग सीता कुठं आहे? सीताचा शोध घेतला. रावणाची लंका कशी आहे, तेथील घरं कशी आहेत, रावणाचे मित्र कोण कोण आहेत, त्याचे राजे कोण कोण आहेत, राजाचे सैनिक कसे आहेत, त्यांचं शस्त्र त्यांच्याकडं कोणकोणते आहेत, घोडदळ कशी आहे, त्यांची बलस्थानं कोणकोणती आहेत, त्यांच्या कमकुवत बाजू कोणकोणत्या आहेत, या सर्वांची माहिती या हनुमानाने घेतली. आणि हनुमान रावणाच्या समोर गेला आणि रावणाला त्यांना सांगितलं की रामाचं जे सामर्थ्य आहे त्याचं वर्णन केलं. रावणाला म्हणाला की तू जे सीताला घेऊन आला तो तुझा अधर्म होता आणि सीताला तू रामाकडं परत पाठव असं सांगितलं. त्यानंतरही रामानं अंगदला आपला दूत म्हणून पाठवलेलं होतं. अंगदनंही रामाचा संदेश रावणाला सांगितला की सीताला तुझं परत केलं तर हे युद्ध होणार नाही आणि राम सीताला घेऊन परत अयोध्येला निघून जाईल. तर ते दूत त्यानं पाठवलेले होते. जसे रामानं दूत रावणाकडे पाठवलेले होते, रावणानंही त्याचे दूत रामाकडे पाठवलेले होते. शुक नावाचा एक व्यक्ती, शुकाला त्यानं आपला दूत म्हणून रामाकडे पाठवलेलं होतं. कशासाठी पाठवलेलं होतं? तर सुग्रीवाला रामापासून तोडण्यासाठी, त्यांच्यामध्ये फूट पाडण्यासाठी शुकाला पाठवलेलं होतं. हे उदाहरण, हे दाखले मी यासाठी दिलेले आहेत मित्र हो, की दूताची जबाबदारी केवळ संदेश देणं एवढीच नाही, हे तुमच्या नीट लक्षात यावं म्हणून मी हे तुम्हाला दाखले दिले. त्यानं सर्व जे राज्य आहे या राज्याचा शोध घेतला पाहिजे. त्यानंतर शत्रू राज्याचा सर्व शोध करावा व दुर्गाचाही शोध घ्यावा व दुर्गात रक्षक आदी कसे आहेत व तेथे यंत्र आदी करून साहित्य कसे आहे याचाही शोध घ्यावा. त्यानंतर त्याचं आणखी एक महत्त्वाचं काम आहे या दूताचं,
ज्या राज्यामध्ये तो गेलेला आहे, ज्या शत्रू राज्यामध्ये गेलेला आहे, त्या ठिकाणचे जे किल्ले आहेत त्या किल्ल्यांची माहिती त्यानं मिळवली पाहिजे. कारण किल्ल्यांची माहिती मिळवणं किती महत्त्वाचं आहे याचं एक उदाहरण मी तुम्हाला इथे सांगेल, आवर्जून सांगेल. मराठवाड्यामध्ये औरंगाबादला देवगिरी नावाचा किल्ला आहे. तो किल्ला तुम्ही जर बघितला असेल तर तो किल्ला इतका अवघड आहे, इतका अवघड आहे की तो पराक्रम करून आपण जिंकणं फार अवघड आहे असं आपल्याला वाटतं. त्या किल्ल्यामध्ये खूप भूलभुलैया आहेत. त्या ठिकाणी असं मोठं खंदक आहे की त्या खंदकामध्ये शत्रू कसा पडेल याची व्यवस्था केलेली आहे. अनेक वेस आहेत तिथं. त्या ठिकाणचा दरवाजा जर आपण बघितला तो खूप मोठा असा दरवाजा आहे. त्या सर्वसामान्य माणसाला तो उघडू शकत नाही. तो हत्तीचा उपयोग करून तो दरवाजा उघडावा लागेल, इतका मोठा तो दरवाजा आहे. पण हत्तीलाही तो दरवाजा, शत्रूंच्या हत्तीलाही तो दरवाजा उघडणार नाही. यासाठी त्या दरवाजाला मोठे मोठे असे 5-10 सेंटीमीटरचे असे खिळे लावलेले आहेत. त्यानंतर या किल्ल्यामध्ये अनेक खंदकं आहेत. या किल्ल्याची जर रचना बघितली आपण, त्याची तटबंदी आपण जर बघितली, त्याच्या जे वेस जर बघितली आपण, निरीक्षण करण्यासाठी अनेक बुरुज त्या ठिकाणी बांधलेले आहेत टेहळणी करण्यासाठी. या आणखी एक महत्त्वाची गोष्ट आहे जी आपल्याला देवगिरी किल्ल्यावर दिसते, ती म्हणजे डोंगरामध्ये त्यांनी मार्ग तयार केलेला आहे, जो आपल्याला कोणत्याही किल्ल्यामध्ये आपल्याला दिसत नाही. आणि जे सैनिक त्या कालखंड, आज आपण जर हा किल्ला बघितला तर आपल्याला हसू येईल, त्या पद्धतीचं आपल्याला हसू येईल. पण तो कालखंड आपण जर लक्षात घेतला, ज्या कालखंडामध्ये हा किल्ला बांधला त्या कालखंडामध्ये ढाल, तलवार, भाले या शस्त्राच्या आधारानंच लढाई होत होती. ते जर आपण लक्षात घेतलं तर ज्यांनी हा किल्ला तयार केलेला आहे, देवगिरी किल्ला, त्या व्यक्ती खूप कौतुकाला पात्र आहेत असं आपल्याला वाटतं. तर या किल्ल्यांची माहिती असणं किती आवश्यक आहे, हे दूतच हे काम करू शकतो. तो एक गुप्तहेर असतो. ही एक जबाबदारी या दूतावर असते. शत्रूचा सर्व शोध करावा व दुर्गाचाही शोध घ्यावा, त्या किल्ल्यांचाही शोध घ्यावा. त्या ठिकाणी जे घोडदळ आहे, जे सैनिक आहेत, त्यांचं शस्त्र, त्यांचा तोफखाना कसा आहे, किती आहे, याचाही शोध घ्यावा. राजा कोश संपन्न कसा आहे व याचे मित्र कोण कोण आहेत, कितीक आहेत व सेना किती आहे, ती कशी आहे हे पाहून व राजाची छिद्रे असतील ती सकळ जाणून, तर राजाचे जे छिद्रे आहेत म्हणजे त्याच्या ज्या उणिवा आहेत, कोणकोणत्या उणिवा आहेत त्याचाही अभ्यास करावा, त्याचाही शोध घ्यावा. त्यानंतर त्याचे कोण कोण मित्र आहेत त्या मित्रांचा शोध घ्यावा. त्याचे शत्रू कोण कोण आहेत त्या शत्रूंचाही शोध घ्यावा. राजा कोश संपन्न कसा आहे, कोश संपन्न कसा आहे म्हणजे त्याची आर्थिक स्थिती कशी आहे, त्याच्याकडं धन, त्याच्याकडं संपत्ती कशी आहे. कोश संपन्न या शब्दापासूनच कोशागार हा शब्द तयार झालेला आहे. तर त्याची आर्थिक स्थिती काय आहे तर त्याचंही अवलोकन या दूतानं केलं पाहिजे. त्यानंतर राजा याचे ठाई अनुरक्तता कशी आहे प्रजेची किंवा उदास आहे, राजा याचे गुणवर्णन करीते किंवा नाही करीत व फळेवरून व द्रव्येवरून व कर्मे करून राजास कशा भसतात याचा शोध घ्यावा. त्यानंतर या दूतानं काय केलं पाहिजे, त्या राजाचे, त्या शत्रू राजाचे जी प्रजा आहे त्या प्रजेचं अनुरक्तता कशी आहे, म्हणजे त्यांचं धोरण राजाविषयीचं कसं आहे, त्यांचा कल कसा आहे, राजाविषयी त्यांचं मत काय आहे, ते मत जाणून घेतलं पाहिजे. तिथं ही जी प्रजा आहे त्यांचा कल, ते उदास आहेत का, ते राजाचं गुणवर्णन करतात का, या सर्वांचा शोध या दूतानं घेतला पाहिजे. व सभेचे ठाई आपले स्वामीची आज्ञा तदनुरूप भय पावत नाही असे निशंकपणे बोलावे. त्यानंतर आपल्या राजानं जो संदेश दिलेला आहे तो संदेश निशंकपणे, मनामध्ये कोणतीही शंका न आणता आपल्या राजाचा संदेश सांगितला पाहिजे. व आपले राजा याची व शत्रूकडे आला त्या राजाची चतुर्विध वृत्त राज्यात असावे ते पहिले सांगितले. त्या चतुर्विध प्रकारे करून राजाची स्तुती करावी व आणखी तीर्थे व आश्रम वगैरे स्थाने
यांचे वर्णन करून राजा यास संबोधन द्यावे की हा राजा व आपला राजा सकळ शास्त्रे जाणणारे असे आहेत. तर हे इतकं वाक्य आहे, मोठं वाक्य आहे हे. असे अनेक वाक्य या बकरीमध्ये आलेले आहेत. छोटे छोटे लहान लहान वाक्य आहेत आणि या लहान लहान वाक्यांचं समूह वाक्य या बकरीमध्ये केलेलं आहे. 7-7, 8-8 वाक्यांचं एक एक वाक्य या बकरीमध्ये केलेलं आहे. तर हा एक बकरीचा विशेष किंवा वैशिष्ट्य म्हणून आपल्याला सांगता येईल. या ठिकाणी त्यांनी वर्णन केलेलं आहे की आपला जो राजा आहे किंवा ज्या शत्रू राजाकडं हा दूत गेलेला आहे त्या शत्रू राज्याचं आणि आपल्या राजाचा हा राजा चतुर्विध वृत्त आहे असं सांगावं, म्हणजे त्याची स्तुती करावी. सर्व बाजूनं सर्व दृष्टीनं आपला राजा आणि तुम्हीही जाणकार आहात, हुशार आहात किंवा तरबेज आहात अशी स्तुती करावी. हे बोलणे ते आणखी जन सभेत बसले असतील त्यांशी बोलत असावे व जनांशी आपला राजा याचे ऐश्वर्य सांगावे. त्यानंतर राजालाच फक्त ही सर्व माहिती सांगू नये तर इतरही मंडळी त्या राजसभेमध्ये जी बसलेली आहे त्यांनाही बोलावं. राजाशी आपला राजा याचे ऐश्वर्य सांगावे. ते कसे म्हणाल तरी प्रताप व कुल व ऐश्वर्य म्हणजे संपत्ती व दानशूरता व मिष्टान्ने करून ब्राह्मण भोजने घालणारा असा थोर परमदक्ष याच प्रकारे करून बोलावं. त्यानंतर त्या राजाला, त्या शत्रू राजाला किंवा त्या ठिकाणी जे राजसभेमध्ये बसलेली मंडळी आहेत या सर्वांना सांगावं की आपला राजा कसा दानशूर आहे, कसा तो ब्राह्मण भोजने देतो या संदर्भामध्ये त्यानं माहिती द्यावी. तो कसा परमदक्ष आहे, परमदक्ष आहे म्हणजे अति सूक्ष्म अशा गोष्टीचाही तो विचार करणारा आहे याची माहिती त्यानं सांगावी. तो कसा ऐश्वर्य, आपल्या राजाचं ऐश्वर्य त्यानं सांगावं. ऐश्वर्य सांगावं म्हणजे आपल्या राजाची प्रतिष्ठा सांगावी. आपल्या राजाची संपत्ती, त्याचं धन याचंही वर्णन, त्याचं सामर्थ्य, त्याची श्रीमंती, त्याच्या सुखसोयी याचंही वर्णन या दूतानं केलं पाहिजे. यावरून आपल्या लक्षात येतं की या काळामधलं धर्माचं जे स्वरूप होतं ते धर्माचं स्वरूप आपल्या लक्षामध्ये येतं. या काळामध्ये तीर्थक्षेत्रांना महत्त्व आलेलं होतं. या काळामध्ये ज्या यात्रा होत्या त्या यात्रांना महत्त्व आलेलं होतं आणि धर्माचं स्वरूपाचा जर आपण अभ्यास केला या काळामधल्या, या बकरीचा अभ्यास केला तर आपल्या लक्षात येतं की या काळामधले जे समाज जीवन होतं या समाज जीवनामधल्या सर्व क्षेत्रावर, राजकीय, सामाजिक, धार्मिक, आर्थिक, सांस्कृतिक अशा सर्व क्षेत्रावर धर्माचा प्रभाव पडलेला होता. धर्मानं हे सर्व क्षेत्र व्यापलेले होते. राजसत्ताही त्यापासून दूर राहिली नाही. राजाही दानधर्म करायचा, राजाही ब्राह्मणी भोजने द्यायचा आणि हे प्रतिष्ठेचं समजले जात होतं. या ज्या संकल्पना आहेत त्या पाप पुण्याशी जोडलेल्या होत्या. तीर्थक्षेत्रांचं महत्त्व वाढलेलं होतं, आश्रमांचं महत्त्व वाढलेलं होतं, तीर्थयात्रा करणं याचं महत्त्व वाढलेलं होतं आणि तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी याचं वर्णन या काळामधल्या संतांनीही केलेलं आहे. संत तुकाराम महाराजांचा एक अभंग आहे, तीर्थी धोंडा पाणी देव रोकडा सज्जनी. तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी काय असतं तर तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी दगडं असतात, तिथं धोंडे असतात आणि देव कुठं राहतो तर तो सज्जन माणसाच्या ठिकाणी राहतो असं म्हणावं लागतं तुकाराम महाराजांना. याचा अर्थ असा आहे की या काळामध्ये तीर्थक्षेत्रांचं महत्त्व वाढलेलं होतं. तीर्थी धोंडा पाणी असं म्हणावं लागतं. याचा अर्थ तोच आपण काढू शकतो. तीर्थयात्रांना किंवा तीर्थयात्रा करणं, तीर्थयात्रेच्या ठिकाणी गेल्याच्या नंतर तिथं स्नान करणं, स्नान केले की आपले पाप धुतले जातात. पाप पुण्याच्या संकल्पना अशा धर्माशी जोडलेल्या होत्या. आणि दुसरीकडं आपण जर विचार केला तर दानधर्म करणं किंवा ब्राह्मणांना भोजन देणं हे सर्वसामान्य माणसांना परवडणारं नव्हतं आणि या संकल्पना मात्र पाप पुण्याशी जोडलेल्या होत्या. मग या खोलामध्ये आपण जाणार नाही, याचं विवेचनही मी या ठिकाणी करणं योग्य नाही. आपला जो मुद्दा आहे तो असा आहे की इथं तुम्ही समजून घ्या की या काळामध्ये धर्माचं जे स्वरूप होतं, धर्मानं सर्वच समाज जीवनामधल्या सर्व क्षेत्रांना व्यापलेलं होतं आणि राजसत्ताही यापासून दूर नव्हती. राजाही जो दानधर्म करायचा, ब्राह्मणांना भोजन द्यायचं, तर हे पाप पुण्य तर समजलं जात होतं. पुण्याची संकल्पना याच्याशी जोडलेली होती.
त्यासोबतच हे प्रतिष्ठेचंही मानल्या जात होतं. आपला राजा कसा दान धर्म करतो, कसा ब्राह्मण भोजने देत होतो, तर त्याचंही ऐश्वर्य आहे, त्याचंही प्रतिष्ठेचा बाब म्हणून या दूतानं सांगितलं पाहिजे, असं वर्णन या बखरकारानं या ठिकाणी केलेलं आहे. व दूत जो येणे राजा आपणासी अनिष्ट बोलिला असताही त्याचे सहनच करावे. ज्यावेळेस आपल्या राजाची प्रतिष्ठा ऐश्वर्य त्यानं सांगितलं, त्याबद्दल किंवा त्या संदर्भामध्ये समोरील शत्रू राजा काही अनिष्ट बोलला, अनिष्ट म्हणजे काही वाईट बोलला, तर या दूतानं ते सहन केलं पाहिजे. आपणास काम क्रोधही नसावा आणि वेतसी वृक्ष म्हणजे नदीचे ठाई शेरणीचे वृक्ष उंच असे असतात. महापूरही आला तरी नम्रत्वे करून असता कदापि भय पावत नाही. तसे प्रकारे दूत जो येणे नम्रत्वे असावे व आपणाशी बोलिला असता आपण त्याशी धिक्कारून बोलू नये. आपण आपल्या राजाचं वर्णन केल्याच्या नंतर, त्याची प्रतिष्ठा, त्याचं ऐश्वर्य सांगितल्यानंतर समोरचा जो शत्रू राजा आहे तो काही अनिष्ट बोलला, वाईट बोलला, त्यानं आपला धिक्कार केला, तरी आपण त्याचा धिक्कार करू नये. कामक्रोधापासून आपण दूर राहिलं पाहिजे. कसं राहिलं पाहिजे, तर वेतसी वृक्ष, इथं दृष्टांत दिलेलं आहे की नदीच्या किनाऱ्यावर, नदीच्या ठिकाणी शेरेणी नावाचं वृक्ष असतं. आणि हे शेरेणी नावाचं वृक्ष कसं असतं, तर हे एक लहान फांद्या, हिरव्यागार पर्णहीन असलेलं हे एक झाड आहे, एक वृक्ष आहे. आणि हे वृक्ष जे आहे, तर हे वृक्षापासून आपण खुर्ची बनवतो, या वृक्षापासून पिशव्या, अशा अनेक वस्तू आपण बनवतो. आणि हे जे वृक्ष आहे, हे वृक्ष वादळ कितीही आलं तरी ते वाकतं, त्यामुळं हे झाड टिकतं. वादळामध्ये, पावसामध्ये अनेक मोठे मोठे झाडं उखडून पडतात, परंतु असं जे नम्रतेनं किंवा वाकणारं जे वादळामध्ये झाड असतं ते मात्र टिकून राहतं. तर इथं या ठिकाणी बखरकारानं हा दृष्टांत दिलेला आहे. यावरून बखरकारानंही असं नम्रतेनं वागलं पाहिजे. काही अनिष्ट बोलला तरी ते सहन केलं पाहिजे. असे गुण या बखरकाराकडं असले पाहिजे. त्याचा अंतर्भाव काढावा, आपण आपला अंतर्भाव देऊ नये. तो काही वाईट बोलला तर आपण त्याला अनिष्ट बोलू नये, त्याचा धिक्कार आपण करू नये. या उलट त्याच्या मनामध्ये काय आहे, त्याचा अंतर्भाव काय आहे, त्याच्या मनातील भाव काय, मनोभाव काय, तो आपण जाणून घेतला पाहिजे. आपल्या मनामधला विचार मात्र त्याला कळू देऊ नये. आपल्या मनामधले जो भाव आहे तो मात्र शत्रूंना कळणार नाही, याची मात्र काळजी घेतली पाहिजे. एकटेच निद्रा करावी व स्त्रियांचा संग करू नये व मद्यपानही करू नये. त्यानंतर सांगितलं आता दूतानं कोणकोणत्या गोष्टी केल्या पाहिजे, हे तर आपल्याला इथं चिटणीसांनी सांगितलं, पण दूतानं कोणकोणत्या गोष्टी करू नये हेही या ठिकाणी या बखरीमध्ये चिटणीसांनी सांगितले की त्यानं एकटंच झोपलं पाहिजे, त्यानं मद्यपान केलं नाही पाहिजे, त्यानं स्त्रीचा संग केला नाही पाहिजे. त्याचे कारणं काय आहेत ते कारणंही आपल्याला पुढे दिलेले आहेत. आपला अंतर्भाव निद्रेत स्वप्नात बोलत उठल्या अन्यास कळेल, यास्तव एकटेच निजावे व स्त्रियांशी संग केला असता कामासक्त होऊन त्याशी कोणे समयी काय बोलणे पडेल व न कळे व मद्यपाने करून अव्यवस्थेपणेही काय बोलणे घडेल न कळे, म्हणून तिन्ही सांगितलेले कर्मे करू नयेत. त्यांनी सांगितले की दूतानं कोणकोणत्या गोष्टी करू नये, 3 गोष्टी करू नये त्यानं. पहिली गोष्ट म्हणजे त्यानं मद्यपान करू नये, स्त्रीचा संग त्यानं करू नये, त्यानं एकटंच झोपलं पाहिजे. एकटा झोपलं नाही तर काय होईल की एखाद्या वेळेस आपल्याला स्वप्न पडेल, स्वप्नामध्ये आपण आपल्या मनामधले जे भाव आहेत ते बोलतो आणि आपल्या बाजूला जो झोपलेला आहे त्याला आपल्या मनामधले भाव, आपले विचार समजतील, म्हणून एकटंच झोपलं पाहिजे. दुसरी गोष्ट, त्यानं मद्यपान करू नये, कारण मद्यपान केलं तर आपल्या बुद्धीवर ताबा राहत नाही, म्हणून त्यानं मद्यपानही करू नये. त्यानंतर स्त्रीचा संगही करू नये, कारण कामासक्त होऊन त्यावेळी आपण आपल्या मनातला भाव त्या स्त्रीला सांगाल. त्यामुळेही या 3 गोष्टीपासून दूतानं दूर राहिलं पाहिजे. सकळ राज्याचा शोध घ्यावा व अरण्य असतील त्याचाही शोध घ्यावा व राजा याचे आस म्हणतात भागी कोण कोण राजे आहेत
ते या राजयास अनुकूल कोण प्रतिकूल कोण आहेत, त्यानंतर सर्व राज्याचा त्यानं शोध घेतला पाहिजे. त्यासोबतच त्या बाजूला जर अरण्य असेल, जंगल असेल, त्या जंगलाची माहिती घेतली पाहिजे. या राजाच्या भोवताली किंवा या राजाला अनुकूल कोणकोणते राजे आहेत, कोणते प्रतिकूल आहेत, त्याला शत्रू कोण कोण आहेत, त्याच्या आजूबाजूच्या प्रदेशामध्ये सभोवतालामध्ये कोणकोणते राजे राहतात, या सर्वांची माहिती या दूतानं घेतली पाहिजे. व युद्धास भूमी चांगली कोणती याचा शोध करणे ही दूताची कर्मे होत. दूत म्हणजे राजा याचे नेत्र होत. बखरकार म्हणतो दूत म्हणजे राजाचे नेत्र आहेत. ते कसे आहेत तर दूतानं ही सर्वच माहिती घेतली तर राजाला पुढची जी मोहीम आहे ती मोहीम त्याला ठरवता येईल. युद्धाला चांगली भूमी कोणती आहे त्याचाही शोध या दूतानं घेतला पाहिजे. जसं राजा सर्वच गोष्टींची माहिती मिळू शकत नाही, सर्व गोष्टींचं निरीक्षण तो करू शकत नाही. हे या दूताच्या माध्यमामधून तो या सर्व गोष्टींची माहिती मिळवू शकतो. यास्तव दूतद्वारा राजा येणे सकळ जाणत असावे व परराज्यातील वृत्तांत पाहत असावा. ही निसृष्टार्थ दूत सांगितला, त्याची लक्षणे व कर्मे होत. हे दूताची लक्षणं किंवा कर्मे आहेत असं बखरकार म्हणतो. इथं ही बखर संपलेली आहे. या बखरीवरून तुमच्या लक्षात आलं असेल की या बखरीमध्ये जे विशेष आलेले आहे, जे वैशिष्ट्य आहे ते आपल्या लक्षात येतात. ते कोणकोणते आहेत? या बखरीमध्ये अनेक असे शब्द आहेत की जे अरबी भाषेमधले आहेत, संस्कृत भाषेमधले आहेत, फारसी भाषेमधले शब्द आलेले आहेत. उदाहरणार्थ तीर्थ आहे, दूत आहे, स्मरण आहे, अभिमान आहे, सकळ आहे, स्तुती आहे. याबरोबर या काळामधली जी भाषाशैली आहे, शिवाजी महाराजांच्या काळामधली जी भाषाशैली आहे, जी लेखन पद्धती आहे, त्या लेखन पद्धतीचाही परिचय आपल्याला या बखरीवरून होतो. उपमेचा उपयोग या बखरीच्या शीर्षकामध्ये या लेखकानं केलेला आहे. एक दृष्टांतही त्यानं दिलेला आहे. शेरणीचं वृक्ष जसं असतं तसं दूतानं नम्रपणानं असलं पाहिजे. त्याला काम क्रोध यापासून त्यानं दूर राहिलं पाहिजे. तर त्या दृष्टांताचाही उपयोग या लेखकानं या ठिकाणी केलेला आहे. वर्णन पद्धतीचा आपण जर विचार केला तर लहान लहान वाक्य आहेत, परंतु हे लहान लहान वाक्य असले तरी ते समूह वाक्य आहेत. 6-6, 7-7 वाक्यांचं एक वाक्य या बखरीमध्ये केलेलं आहे. ती लेखन पद्धती या काळामधली आपल्या लक्षात येते. या बखरीचा आपण अभ्यास केला तर काही गोष्टी आपल्या सहज लक्षात येतात की या कालखंडामधली जी राजनीती होती, या कालखंडामधले जे राज्यव्यवहार होता, या राज्यव्यवहारामध्ये दूताचं महत्त्व किती होतं हे या बखरीवरून अधोरेखित होतं. दूताचे गुण